नमस्कार घनश्याम, आपलं खूप खूप स्वागत आहे ई कॉर्नर मध्ये. ई कॉर्नर हा एक प्रयास आहे जिथे जे छोटे उद्योजक आहेत, मी छोटे इन द सेन्स आय डोंट मीन स्मॉल, पण जे उद्योजक असे आहेत बरेचसे जे आपला व्यवसाय अनेक वर्षापासून करत आहेत आणि यशस्वीरित्या करत आहेत. जे मोठे उद्योजक आहेत किंवा जे मोठे व्यवसाय आहेत त्यांची बातमी किंवा त्यांची चर्चा नेहमीच होत राहते. फ्लिपकार्ट, ओला, उबेर असे झाले मोठे उद्योजक किंवा आज जे खूप मोठे झालेले आहेत, बायजूस वगैरे, त्यांची चर्चा नेहमीच होते. पण त्यांच्या जोडीलाही एक उद्योजकांची अशी फळी आहे जी आपलं काम सातत्याने आणि मेहनतीने करत असते आणि दिसायला ते तुमच्या आमच्यासारखे सामान्य माणसं असतात आणि त्यांचं जे काम आहे ते इतरांपर्यंत पोहोचवावं आणि त्यांना कुठून प्रेरणा मिळाली आणि त्यांची माहिती इतरांपर्यंत पोहोचवावी, ते करण्याचा ई कॉर्नर हा एक प्रयास आहे. याच्या अगोदर 3 भाग झालेले आहेत. आज आपण 4था भाग रेकॉर्ड करत आहोत. तो वन्स अगेन वेलकम. सुरुवात थँक्यू सर. करण्या अगोदर मी सांगू इच्छितो, घनश्याम लोटलीकर हे डिजिटोमेट्रिक्स टेक्नॉलॉजीज LLP याचे संस्थापक आहेत आणि गेली 3 वर्ष झाली ते या व्यवसायात आहेत. तर आपण त्यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. तर घनश्याम, पहिला प्रश्न जो नेहमीचाच, तुमच्याबद्दल थोडं सांगा. शुअर शुअर. सो नमस्कार उद्योजक मित्र हो, आणि थँक्यू अँथनी सर फॉर गिव्हिंग दिस ऑपॉर्च्युनिटी फॉर मी टू इंट्रोड्यूस माय सेल्फ. सो माझं नाव घनश्याम लोटलीकर आहे मित्रांनो. मी फाउंडर आहे डिजिटोमेट्रिक्स टेक्नॉलॉजीज LLP या कंपनीचा. मी काय करतो तर आय एम अ डिजिटल मार्केटिंग कन्सल्टंट बाय प्रोफेशन अँड सर्व्हिस प्रोव्हायडर. सो ओव्हरऑल आमच्या सर्व्हिसेस जे आम्ही ऑफर करतो, वेब डिझाईन डेव्हलपमेंट, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, सोशल मीडिया प्रमोशन, गुगल मीडिया प्रमोशन आणि त्याद्वारे लीड जनरेशन आम्ही प्रोव्हाइड करतो. त्याचबरोबर आम्ही ई कॉमर्स सर्व्हिस प्रोव्हायडर देखील आहोत आणि ई कॉमर्स कन्सल्टिंग देखील प्रोव्हाइड करतो. येस, दॅट ओके. इज द ब्रीफ. आणि त्याच्या अगोदर म्हणजे स्वतःचा व्यवसाय चालू करण्या अगोदर कुठे जॉब वगैरे किंवा कसं काय? येस, सो माझा एज्युकेशनल बॅकग्राऊंड जर सांगायला गेलो तर आय एम अ कॉमर्स ग्रॅज्युएट. पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा माझा झालाय IT मध्ये फ्रॉम NIT अकॅडमी, आणि त्याच्यानंतर मी मास्टर्स केलंय डिजिटल मार्केटिंग फ्रॉम एड्युब्रिस्टिन इन्स्टिट्यूट. ओके. आणि माझा जॉबची जर जर्नी तुम्हाला प्रोफेशन सांगायला गेलो तर साधारण एक 2009 साली माझं ग्रॅज्युएशन कॉमर्स स्ट्रीम मध्ये कम्प्लीट झालं. सायमल्टेनियसली मी पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा करत होतो IT मधनं. साधारण वर्षभरानंतर मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली एक फार्मा कंपनीमध्ये ऍज अ सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि हेल्थ प्रमोटर म्हणून. आणि त्याच्यानंतर इन्शुरन्स डोमेनमध्ये पण एक साधारण वर्षभर काढला. सो माझं ओव्हरऑल करिअर जर तुम्ही बघायला गेलं तर सेल्स आणि बिझनेस डेव्हलपमेंट मध्येच प्रामुख्याने गेलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली IT डोमेनमध्ये, बेसिकली जे मी बघत होतो प्रामुख्याने. Because since I've done my post-graduation diploma in IT, I want to do something in IT. आणि त्यावेळी IT डोमेन मध्ये घुसणं फार म्हणजे हीच मोठी गोष्ट होती. गोष्ट कारण होती. की तेव्हा जॉब्स तेवढे मिळत नव्हते लगेचच. आणि तुमचा परफॉर्मन्स, तुमचं ओव्हरऑल एक्सपिरियन्स काउंट करायचे. तर सिन्स आय वॉज नॉट हॅव्हिंग एनी एक्सपिरियन्स, लगेच मला IT प्रोफाईल मला जॉईन करायची होती. त्यामुळे मी एका IT कंपनीमध्ये ऍज अ सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होतो. आणि तिकडे IT प्रॉडक्ट सेलिंग करत होतो प्रामुख्याने. IT सॉफ्टवेअर सेलिंग, IT हार्डवेअर अँड नेटवर्किंग सेलिंग हा माझा प्रोफाईल होता. आणि त्याच्यानंतर मग माझं करिअर जे शिफ्ट झालं ते मी माझ्या मित्राच्याच म्हणजे जवळीक आहे त्यांच्याच एका कंपनीमध्ये ऍज अ मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता बिझनेस डेव्हलपमेंट किंवा कन्सल्टंट म्हणून जॉईन झालो. आणि साधारण 4 वर्ष मी तिकडे कार्यरत होतो. आणि तिकडेच माझं वेब डोमेन, डिजिटल मार्केटिंग याबद्दलचं जे काही नॉलेज आहे मला, माझी जी उजळणी आहे जी तिकडूनच सुरुवात झाली माझी ऍक्च्युली. त्यामुळे येस. मग ते जाणीव तिथून झाली की आपल्याला काहीतरी व्यवसाय करायचा आहे आणि दिस लुक्स अ गुड ऑपॉर्च्युनिटी, की नोकरी करत असताना म्हणजे इनिशियली जे जॉब करत असताना तेव्हाच नाही, सुरुवातच नोकरीची अशा हिशेबाने केली की आय समडे आय वॉन्ट टू स्टार्ट माय बिझनेस, किंवा या 4 वर्षात जेव्हा IT क्षेत्र जे जवळून अनुभवलं
त्यावेळेला जाणीव झाली की नाही, इथे काहीतरी संधी उपलब्ध आहे आणि आपण सुद्धा त्या संधीचा फायदा घेऊन कुठलाही व्यवसाय उभा करू शकतो. बरोबर, ही जी बरोबर. जाणीव आहे ती कुठे झाली नक्की? येस. इनिशियली स्टार्टला की आयटी क्षेत्रात जॉब करत असताना? नाही सर, व्हेरी फ्रँकली जेव्हा मी माझ्या करिअरची स्टार्ट केली, मला ऍक्च्युली मुळात माहीतच नव्हतं मी स्टार्ट कुठून करावं. यु नो दॅट इज अ बिग क्वेश्चन. प्रत्येकाला हा पडतोच. यु नो मला वाटतं बऱ्याच लोकांना तो प्रश्न असतो की नक्की येस. काय करायचं आणि करतात एक आणि जॉब भलतीकडे दॅट इज कॉमन विथ मोस्ट ऑफ अस. बरोबर, बरोबर. सो तोच प्रसंग माझ्याबद्दलही घडला. मी ऍक्च्युली मला माहित नव्हतं की काय करायचं. सो आय डन माय पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा, बट देन पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा झाल्यानंतर मग त्यानंतर आयटी मध्ये जॉब सर्च करायला गेलो तर नो, देवर नो जॉब्स दॅट टाइम. तेवढा जॉबचा तेवढी म्हणजे मला इनफॅक्ट अपॉर्च्युनिटी भेटली नाही. आणि त्यामुळे म्हणू शकता तुम्ही कोइन्सिडेंटली सेल्स आणि मार्केटिंग मध्ये मूव्ह झालो. आणि सेल्स आणि मार्केटिंगचा मला मला अनुभव हा तगडा आला त्यामुळे. आणि त्यानंतर मग आयटी डोमेन मध्ये मला काहीतरी करायचं होतं, टू बी व्हेरी फ्रँक. पण तेव्हा बिझनेस ही संकल्पना माझ्या मुळात मनात नव्हती. त्यामुळे जॉबचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स, अनुभव म्हणतो ना आपण, अनुभवाचे बोल आपल्याला काही सांगून जातात. तर तेच अनुभव मला काही सांगून गेले. आणि मला वाटतं माझ्या शेवटच्या जॉबमध्ये जेव्हा मी एक साधारण 4-5 वर्ष मी त्या जॉबमध्ये खूप काही शिकलो. इनफॅक्ट माझे गुरु आहेत मुकुंद बिळणकर आणि अश्वती बिळणकर, यांनी मला पुष्कळ सहकार्य केलं. त्याचबरोबर माझे मित्र अमित चव्हाण यांचा देखील मी इकडे उल्लेख करू इच्छितो, कारण की त्यांनी मला पुष्कळ मदत केली त्यावेळी. आणि त्यामुळेच मी बऱ्याचशा गोष्टींमध्ये पुढे डिसिजन घ्यायला मदत झाली मला या गोष्टींमध्ये. आणि नॉलेज ग्रॅब करण्यामध्ये बरीचशी, बिकॉज अल्टिमेटली नॉलेज इज व्हॉट यू नो जिकडून तुम्हाला जर बिझनेस सुरुवात करायची असेल तर त्या सब्जेक्टचा, त्या टॉपिकचा आपल्याला मुळात नॉलेज असणं फार गरजेचं असतं. तर हे नॉलेज मला तिकडे मिळालं. सो आय एम व्हेरी थँकफुल टू माय गुरुज अँड माय फ्रेंड्स. नक्कीच, कारण आपल्याला प्रेरणास्रोत हे लागतंच आणि वी नीड ऑलवेज नीड दॅट इन्स्पिरेशन आणि त्यांचं मार्गदर्शन, आणि दॅट इज व्हॉट इज द स्टार्टिंग पॉइंट ऑर ट्रिगर पॉइंट. पण ही सुरुवात करताना किंवा आयटी रिलेटेड व्यवसायात काहीतरी करायचं आहे ही जाणीव होत असताना एक सिक्युरिटी असते जॉबची. बरोबर. महिन्याला घरी एवढी रक्कम येणार हे गॅरंटीड असतं, पहिली गोष्ट. त्याच्यानंतर एस्पेशली इन सेल्स वाल्यांना इन्सेंटिव्ह असतात, कधी कधी टार्गेट अचीव्ह केल्यावर बोनस पण असतात स्पेशल. ते सो म्हणजे एक सेक्युअर्ड किंवा गॅरंटीड सोर्स ऑफ इन्कम पासून ह्या महिन्यात काही येईल की नाही येईल हे बरोबर. हा जो प्रवास करायचा विचार मनात चालू झाला तेव्हा नक्की काय वाटत होतं? आणि दुसरी गोष्ट की घरच्यांना ही गोष्ट सांगायची झाली तर ते तयार होतील का आणि सपोर्ट करतील का? तर राईट. हे कसं घडलं किंवा हाऊ वॉज दॅट जर्नी? नाही, बऱ्याचशा गोष्टींमध्ये माझं असं झालं की मी माझ्या फॅमिलीला जेव्हा इन्व्हॉल्व केलं किंवा म्हणजे सांगण्यासाठी माझ्या बिझनेसमध्ये मी स्टार्ट करतोय किंवा ही संकल्पना आहे माझ्या मनात आणि मला चालू करायचं आहे माझा स्वतःचा बिझनेस. थोडासा तुम्हाला अप्स अँड डाऊन्स येतात. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की आई म्हणजे आपले जे पॅरेंट्स आहेत ते थोडेफार, म्हणजे माझे इनफॅक्ट मी माझा अनुभव सांगतो स्पेशली, कारण की माझ्या घरामध्ये मी आय एम द ओनली वन हु इज अ सिरियल एंटरप्रेन्योर. आणि देयर इज नो वन इन बिझनेस. आणि माझे मॉम डॅड इज ऍक्च्युली नाउ दे आर रिटायर्ड गव्हर्नमेंट सर्वंट ऑल्सो. सो त्यांना ती भीती होती कुठे ना कुठे की पुढे कसं काही करू शकतील बिझनेस. त्यांच्याकडून कधी असं झालं नाही का बाबा तू पण सरकारी नोकरी बघ कधी किंवा नाही, व्हेरी फ्रँकली दे आर लुकिंग, म्हणजे सरकारी नोकरी नाही, बट येस प्रायव्हेट जॉब साठी ते बोलत होते पुष्कळ वेळा की दे ऑफकोर्स कोणालाही आपल्या प्रत्येक पॅरेंट्सना आपल्या मुलांना असं वाटतं की एक सिक्युअर्ड जॉब असावा येस. आणि सिक्युअर्ड सॅलरी असावी की जेणेकरून महिन्याला आपला योग्य तो जो काय आहे आपला घर खर्च किंवा जो जे काही आहे ते व्यवस्थित निघेल. पण डेफिनेटली माझी विचार क्षमता, माझे विचार थोडे थोडे वेगळे होते या बाबतीत.
So after getting experienced in this field like web and digital domain, I found की यामध्ये काहीतरी करता येईल, बिकॉज डिजिटल मार्केटिंग हे जे डोमेन मी चूज केलं ना त्यावेळी, तेव्हा इट इज व्हेरी बूमिंग. ओके. आणि आता देखील बूमिंग आहे, ऑफकोर्स एव्हरीवन नोज दॅट. सो त्यामुळे मला असं वाटलं की कुठे ना कुठे जर आपण या डिजिटल मार्केटिंग डोमेन मध्ये आपण काहीतरी केलं तर आपल्याला कुठे ना कुठे प्रगती ही मिळणारच, आज नाही तर उद्या. थोडा वेळ लागेल कदाचित, पण ती आपल्याला तर घरच्यांचा पण पाठिंबा होता, म्हणजे त्यांनी इनिशियली प्रॉबेबली दे माइट बी रिलेक्टंट, पण त्यांची सहमती आणि त्यांनी सपोर्ट करायचं ठरवलं. तर आय थिंक दॅट इज अ लॉट ऑफ इम्पॉर्टंट थिंग, कारण घरच्यांचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. आणि एक गोष्ट मला सांगावीशी वाटतं, आपण नेहमी बोलतो आणि बऱ्याच वेळेला अनुभव सुद्धा आहे की आपण जे मध्यमवर्गीय फॅमिलीतून येतो, नॉर्मली कळ असतो की आपण नोकरी धरावी, एक सेक्युअर्ड इन्कम असावं, एक चांगलं घर असावं, आणि बस ना, म्हणजे चांगली ग्रोथ असेल. दीज आर आपल्या माफक अपेक्षा असतात फक्त. आपण काही खूप मोठं विचारत नाही. आय थिंक दॅट इज अ गुड पॉइंट दॅट युअर पेरेंट्स सपोर्टेड यू. आणि मग तिथून पुढचा जो प्रवास आहे तो कसा काय झाला, म्हणजे कंपनीचं स्थापन करण्यापासून व्यवसायाची निवड तर ठरवलेली की आयटी मध्ये काय करायचं आहे, ई कॉमर्स रिलेटेड, वेब डिझायनिंग रिलेटेड करायचं आहे, आणि डिजिटल मार्केटिंग. आय थिंक इट इज मोस्टली, आपण जर बोलायला गेलो तर सगळं ऑनलाईन सर्व्हिसेस अंडर वन रूफ हे जे करायचं ठरवलं त्याची सुरुवात, कारण खूप मोठा अवका आहे आणि बऱ्याचशा गोष्टी येतात त्याच्यामध्ये, मग त्याची सुरुवात करायची ती कुठून करायची, कशी करायची, त्याचा काही मनात आराखडा किंवा ब्लूप्रिंट तयार होती का, किंवा नाही एकदम ना 50 लोकांना घेऊन एकदम वाजत गाजत करायचं, की छोटे छोटे टप्पे पार करत जायचं, कसा काय विचाराने सुरुवात झाली ती, म्हणजे आकारणीला कशी आली, आकार कसा घेतला आयडिया? शुअर. येस. सो सर ऍक्च्युली माझं जे जॉब करिअर होतं, ड्युरिंग द जॉब ओनली आय थॉट की ह्या गोष्टींमध्ये उतरलं पाहिजे. ओव्हर द एक्सपिरियन्स त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आत्मसात होतात आणि तुम्हाला रिअलाइज होतं ऍक्च्युली की यू हॅव टू डू समथिंग लाईक दिस. सो बिझनेसमध्ये एंटर होण्या अगोदर बऱ्याचशा गोष्टीचं रिसर्च करणं फार गरजेचं असतं. तुम्ही त्या बिझनेसमध्ये डेफिनेटली मला त्यात माझ्या जॉबची पुष्कळ मदत झाली, कारण की माझा सेम डोमेन मध्ये जॉब, सिमिलर डोमेन मध्ये जॉब असल्या कारणाने मला त्यामध्ये ऑलरेडी इट वॉज द रिसर्च पिरियड फॉर मी. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की तो माझा अभ्यास लर्निंग पिरियड होता. तर त्या लर्निंग पिरियड मध्ये बऱ्याचशा गोष्टी शिकलो देखील मी. आणि त्यानंतर मग मी ठरवलं की आय थिंक आय शुड डू माय ओन, बिकॉज ओव्हर द एक्सपिरियन्स आय थॉट की मला स्वतःचं हे केलं पाहिजे. आणि त्यानंतर मग मी एंटर केलं या प्रोफेशनमध्ये. त्याची ब्ल्यू प्रिंट, यस, जसं तुम्ही म्हटलं की ब्ल्यू प्रिंट प्रत्येक बिझनेसची असणं फार गरजेचं आहे. तर बिझनेस ब्ल्यू प्रिंट ही मी देखील तेव्हा आय वॉज हॅव्हिंग अ मेंटर विथ मी हू इज ऍक्च्युली गिव्हिंग मी गायडन्स. सो त्यामुळे त्याची थोडी मदत झाली की बिझनेस ब्ल्यू प्रिंट कशी बनवायची किंवा बिझनेस प्लॅन कसा बनवायचा. त्याच्यामध्ये तुमचं स्वॉट अनालिसिस झालं, स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटीज, थ्रेट, या सगळ्या गोष्टी तुम्ही ऍक्च्युली प्रॉपरली डिझाईन केल्या पाहिजे, त्या प्रॉपरली आखल्या पाहिजे, त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे बिझनेस जेव्हा तुम्ही फॉर्म करतात त्याच्या अगोदर. तर मला वाटतं बऱ्याचशा उद्योजकांनी, लघु उद्योजकांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बिफोर स्टार्टिंग अ बिझनेस यू शुड क्रिएट युअर बिझनेस प्लॅन. बिझनेस ब्ल्यू प्रिंट ही प्रत्येकाने त्याच्या बिझनेसची केलीच पाहिजे. ठीक आहे. तर मी ती बिझनेस प्लॅन, बिझनेस ब्ल्यू प्रिंट तयार केली होती आणि त्या हिशोबाने मी येस, जसं तुम्ही म्हटलं की बेबी स्टेप्स मी घेतले. म्हणजे आय डोंट, मला इनिशियली जास्त रिसोर्सेस हायर करायचे नव्हते. इनफॅक्ट मी आय स्टार्टेड विथ अ सिंगल इंडिव्हिज्युअल. मी स्वतःपासूनच सुरुवात केली. माझी कंपनी रजिस्टर्ड केली 2017 डिसेंबर रोजी. आणि इट वॉज एन LLP फॉर्म, डिजिटोमॅट्रिक्स टेक्नॉलॉजीज LLP. आणि कंपनी रजिस्टर्ड केल्यानंतर मी सगळं कंप्लायंट होतं, जीएसटी रजिस्टर्ड वगैरे सगळं व्यवस्थित. आणि साधारण मी एकटाच होतो हँडल करताना, म्हणजे इनिशियली स्टार्ट करताना. आणि ओव्हर द टाइम आय हॅव एंगेज सम रिसोर्सेस आफ्टर कपल ऑफ मंथ अँड ऑल.
कारण की तुम्हाला बिझनेसमध्ये बऱ्याचशा गोष्टी इम्पॉर्टंट असतात. सेल्स आणि मार्केटिंग इज अ पिलर ऑफ एनी बिझनेस ऍक्च्युली. ओके. सो त्यामुळे सेल्स आणि मार्केटिंगसाठी काही रिसोर्सेस रिक्रूट केले होते आणि अशी माझी सो मला असं वाटतं प्रत्येक उद्योजकाने आणि लघु उद्योजकाने बिझनेस स्टार्ट करण्यापूर्वी त्याची ब्लूप्रिंट तयार करणं फार गरजेचं आहे. आणि त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मेन्शन केलेल्या असतात, जसं स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट. या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. प्रॉफिट, एक्सपेन्सेस, तुमचं वर्किंग कॅपिटल किती असेल, या सगळ्या गोष्टींची तिकडे एक माहिती असते. ती माहिती आपल्याला प्रॉपरली एका पेजमध्ये आपल्याला मेन्शन केली पाहिजे आणि त्या गोष्टीचा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि ते रिसर्च वर्क झाल्यानंतर यू कॅन स्टार्ट विथ युअर दिस थिंग, लाईक युअर बिझनेस. आता हे चालू करत असताना मला वाटतं एक आराखडा तयार झाला. यू स्टार्टेड विथ युअर सेल्फ आणि मग यू सेड तू थोडी टीम वाढवत गेलास. यू स्टार्टेड बिल्डिंग ऑन युअर टीम. तर टीम वाढवत असताना म्हणजे टीम वाढवली म्हणजे क्लायंट्स आले भरपूर, एकाचे दोन, दोनाचे तीन झाले असतील. तर नॉर्मली वी से दॅट वेन युअर बिझनेस ग्रोज फ्रॉम वन कंपनी टू अनदर, दॅट इज द टाइम इट ग्रोज 100%. त्याच्यानंतर 100% ग्रोथ अचीव्ह करणं खूप मोठं हे असतं. बट फर्स्ट क्लायंट जसं आपण बोलतो, जसं फर्स्ट लव्ह सारखं फर्स्ट क्लायंट असतं. म्हणजे पहिलं प्रेम नेहमी लक्षात राहतं असं बोलतात लोक. तर पहिला क्लायंटही नेहमी लक्षात राहतो, कारण आपल्या व्यवसायाची जी मुहूर्तमेढ रोवली जाते ती त्या पहिल्या क्लायंटमुळेच रोवली जाते. तर हा पहिला क्लायंट जो आहे तो कसा काय क्रॅक झाला, किंवा हाऊ डिड यू गॉट द डील, आणि त्याच्यासाठी काय प्रिपरेशन्स करावे लागले, किती मेहनत करावी लागली? इट वॉज लाईक सुरुवात केल्या गेल्या लगेच, की त्याच्या अगोदर बरेचसे रिजेक्शन वगैरे आले अँड देन यू वर एबल टू क्रॅक? हाऊ डिड इट हॅपन? तर कसं काय झालं ते? व्हेरी फ्रँकली इन माय केस इट इज लाईक, असं म्हणू शकतात की इट वॉज लाईक जस्ट मी बिझनेसची जेव्हा सुरुवातच केली तेव्हा मुळात मी कोल्ड कॉलिंग पासून सुरुवात केली. बेसिकली माझ्याकडे बरेचसे डेटाबेस होते. सो आय वॉज डुईंग कोल्ड कॉलिंग. आय वॉज मेकिंग कॉल्स, saying that see, this is Ghanshyam here, I'm calling from Digital Matrix, and if you're looking for web development or something like that, digital marketing services, then I can help you out. सो हा माझा पिच रेडी होता, सेल्स पिच रेडी होता. आणि मी गुगल माय बिझनेस आणि गुगलवर सर्च करायचो बेसिकली क्लायंटसाठी. आणि त्यांची वेबसाईट नसेल तर मग त्यांना प्रमोट करायचो, डिजिटल मार्केटिंगसाठी प्रमोट करायचो. सो असाच कोल्ड कॉलिंग करताना मला एक अनुभव आला आणि बेसिकली त्यातूनच मला एक लीड जनरेट झाली आणि बिझनेस डेव्हलप झाला. इनफॅक्ट मी त्यांना जस्ट व्हिजिट केलं, मी त्यांना माझं प्रेझेंटेशन दिलं, त्यांना माझं प्रेझेंटेशन आवडलं. आणि ही हॅझंट सीन माय प्रिव्हियस पोर्टफोलिओ एव्हरीथिंग. काही पोर्टफोलिओ वगैरे बघण्याची गरज पडली नाही, कारण की आपले शब्द हे फार इम्पॉर्टंट असतात. तुम्हाला त्या डोमेनचं पर्टिक्युलर नॉलेज असणं फार गरजेचं असतं. माझ्यामध्ये बिकॉज ऑफ माय नॉलेज अँड माय स्किल्स आय क्रॅक दॅट डील. आणि त्यामुळे ते क्लायंट देखील आय हॅव ऑनबोर्डेड विथ मी. आणि ऑफकोर्स मी त्या क्लायंटचा उल्लेख करू इच्छितो. जे पूनमचंद अँड सन्स हे माझे फर्स्ट क्लायंट आहे आणि दे आर डीलिंग इन मेटल, नॉन फेरस मेटल, फेरो अलॉईज, एक्सपोर्ट, मोस्टली एक्सपोर्ट करतात मेटल इंडस्ट्रीमध्ये. सो दे आणि इम्पोर्ट देखील करतात. इम्पोर्टर्स अँड एक्सपोर्टर्स ऑफ मेटल सप्लायर्स. सो बेसिकली ही एक फर्स्ट क्लायंटची एक छोटीशी आठवण म्हणून माझी होती असं. हा पहिला क्लायंट एकदम वेगळ्या फील्ड मधलं, म्हणजे मेटल्स, येस, एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट. दिस इज नॉट व्हॉट विल एक्झॅक्टली असोसिएट विथ द ई कॉमर्स बिझनेस किंवा ऑनलाईन डिजिटल मीडिया. नॉर्मली आपण बघतो की मोठ्या मोठ्या कंपनी जे प्रोडक्ट बेस्ड आहेत किंवा दे आर मोर इन टू, तर त्यांना कन्व्हिन्स कसं करावं लागलं, की त्यांची अगोदर त्यांना माहिती होती अँड देन हाऊ इट हॅपन्ड, आणि त्याच्यासाठी तयारी काय काय करावी लागली? कारण नॉर्मली आपला जो कळ असतो तो आपण बघतो प्रोडक्ट बेस्ड ज्या कंपनीज आहेत, जसं मी अगोदर पण बोललो, त्या नॉर्मली डिजिटल किंवा सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करताना दिसतात किंवा वेबसाईट वरती भर देताना दिसतात. मेटल्स अँड हे नॉर्मली आपण एक्सपेक्ट नाही करणार. बट हाऊ डिड यू प्रिपेअर फॉर दॅट, आणि
दॅट इज अ गुड थिंग की त्यांनी विश्वास टाकला, दे वेंट बाय युअर एक्सपर्टीज. मला वाटतं ती एक खूप चांगली गोष्ट सांगितलीस येस. की इफ यू हॅव द अंडरस्टँडिंग अँड नॉलेज अबाउट व्हॉट यू आर डुईंग, आय थिंक ती प्रत्येक उद्योजकासाठी खूप चांगली गोष्ट आहे. तर एका वेगळ्या व्यवसायात वेबसाईट निर्माण करताना कसा काय अनुभव होता तो? व्हॉट वर द लर्निंग्स अँड व्हॉट वर द चॅलेंजेस? सो बेसिकली जे पूनमचंद अँड सन्स यांना जेव्हा मी कन्सल्ट केलं तेव्हा वाईल कन्सल्टिंग आय हॅव गिवन देम अ क्लिअर आयडिया अबाउट देअर प्रोजेक्ट. मी त्यांना स्टार्ट टू एंड एक क्वेश्चनर फॉर्म असतो जो आम्ही जनरली, ही माझी अगोदरपासूनची प्रॅक्टिस आहे की आम्ही वेबसाईट डिझाईन क्वेश्चनियर, डिजिटल मार्केटिंग क्वेश्चनियर ह्यासारखे टेम्पलेट्स रेडी ठेवतो. आणि ते टेम्पलेट्स रेडी ठेवल्यानंतर आम्ही वी ऍक्च्युली आस्क द क्वेश्चन्स टू द क्लायंट आणि त्यांच्याकडून आम्हाला त्यावर रिव्हर्ट येतो. And once we get the inputs, we give them the idea, we give them the solution. It's not just to make the website, but वेबसाईट बनवल्यानंतर देखील त्याचा पुरेपूर वापर कसा केला पाहिजे, प्रमोशन कसं केलं पाहिजे, या सगळ्यांची एक पुरेपूर माहिती त्यांना दिली पाहिजे. सो माझं जेवढं नॉलेज आहे ते मी नॉलेज शेअर करतो, जेणेकरून समोरचा जो क्लायंट आहे त्याला ही ट्रस्ट ऑन मी बेसिकली. सो येस, प्रत्येक उद्योजकाला त्याच्या बिझनेसमध्ये या संबंधित म्हणजे त्या बिझनेस संबंधित नॉलेज पुरेपूर असणं फार गरजेचं आहे. आणि त्यांनी ते प्रत्येकाने स्किल्स अपग्रेड करणं आजच्या युगात फार गरजेचं राहिलं, कारण की कॉम्पिटिशन पुष्कळ आहे मार्केटमध्ये. यू विल गेट अ लॉट ऑफ कॉम्पिटिटर्स वेर यू गो. तुम्ही एखाद्या क्लायंटला पिच करायला जातात तेव्हा तुम्हाला बरेचसे वेंडर्स, बरेचसे तुमचे कॉम्पिटिटर्स त्यांना कोट देतात. तर प्राइसिंगमुळे पण कधी कधी देर आर सम डिफरन्सेस आणि त्यामुळे तुमच्या हातून तो प्रोजेक्ट निघून जाऊ शकतो याची शक्यता खूप जास्त असते. सो तुम्ही जर तुमचं प्रॉपर नॉलेज देत असाल तुमच्या क्लायंटला आणि त्याची योग्य माहिती जर त्यांना मिळाली आणि त्यांना बिझनेस डेव्हलप करण्यात किंवा त्यांच्या वेबसाईट डेव्हलप करण्यात किंवा त्यांचं मार्केटिंग करण्यात, प्रमोशन करण्यात काय काय गोष्टी चा वापर केला पाहिजे किंवा याचा जर तुम्ही त्यांना असाल तर क्लायंट विल. हॅलो. हा. सो त्यामुळे क्लायंट रिटेन करण्यासाठी दिस इज व्हेरी युजफुल. बेसिकली तुम्ही त्या क्लायंट्सना त्या गोष्टीचं नॉलेज देणं, त्यांना हँड होल्डिंग करणं हे फार गरजेचं असतं माझ्या. येस. तर हे झालं पहिल्या क्लायंटचं यश, आणि त्याच्यानंतर बरेचसे ऍड होत गेलेले असतील या प्रवासात. आता जो आजवरचा जो प्रवास आहे, नॉर्मली बऱ्याच वेळेला लोकांची एक अपेक्षा असते कुठल्याही क्षेत्रात काम करताना की त्या क्षेत्रातली जी मोठी कंपनी आहे किंवा दिग्गज अशी कंपनी जी आहे त्यांच्याबरोबर कधी ना कधी काम करण्याची संधी मिळावी, किंवा असं एक ड्रीम क्लायंट किंवा एक ड्रीम कंपनी ज्यांच्यासाठी काम केलं तर काहीतरी अचीव केल्यासारखं वाटेल, अशी कुठली कंपनी किंवा असं कुठलं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस मनात आहे का, किंवा तशी संधी ऑलरेडी मिळून झालेली आहे की यू स्टील एस्पायर फॉर दॅट काइंड ऑफ अन अचीवमेंट? नाही, कोइन्सिडेंटली सांगायला गेलो तर मी बरेचसे क्लायंट हँडल केले, स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, स्टार्टअप्स, इंडिव्हिज्युअल, ते कॉर्पोरेट्स देखील. बिकॉज कॉर्पोरेट्सच्या पण इन्क्वायरी आम्हाला येत होता आणि कॉर्पोरेटसाठी पण आम्ही काम केलंय. सो त्यात मी एक उल्लेख करू इच्छितो. सेंट डेनिम म्हणून आमचं एक टॉप क्लायंट्स आहेत. दे आर डेनिम मॅन्युफॅक्चरिंग, लाईक डेनिम क्लोथ मॅन्युफॅक्चरिंग. डेनिमच्या ज्या जीन्स असतात ते मॅन्युफॅक्चर करतात. आणि हार्दिक पंड्या इज अ ब्रँड अम्बॅसेडर फॉर दॅट पर्टिक्युलर ब्रँड. आणि त्यांचे होर्डिंग्स वगैरे पण IPLच्या लास्ट सीझन मध्ये लागलेले. सो दे आर वन ऑफ अवर टॉप क्लायंट तुम्ही म्हणू शकतात. पण माझ्यासाठी प्रत्येक क्लायंट हा आय वुड से whether it is a startup, SMEs or corporate, client is client for me. They are equal for me because माझं कन्सल्टिंग, माझं बेसिकली जे काही मी त्यांना एक्सप्लेन करतो किंवा ज्या काही माझ्या स्किल्स असतात, नॉलेज असतं जे मी त्यांना देतो, हे मला वाटतं प्रत्येकाला सेमच मी देतो. आणि त्या हिशोबाने मला वाटतं की माझे सगळे क्लायंट हे माझ्यासाठी सारखेच आहेत ऍक्च्युली. दॅट्स अ गुड अप्रोच टू हॅव, की प्रत्येक क्लायंट मध्ये कधी भेदभाव न करता. आय थिंक तसा अप्रोच जर आपला असेल तर आपला क्वालिटी आणि काइंड ऑफ सर्व्हिस कशी आपण त्या क्लायंटला देतो त्याच्याकडे जास्त लक्ष जातं. आणि हा क्लायंट असा आहे, तो क्लायंट तसा आहे, त्याच्यावर लक्ष न केलं तर खूप उत्तम असं ते आहे.
विच इज आय थिंक व्हेरी गुड थिंग. हा जो प्रवास चालू असताना आणि एक चांगला मोठा ब्रँड सुद्धा मिळाला, ज्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, हे करत असताना व्यवसाय म्हटला की त्याच्यात जसं तू अगोदर पण बोललास की चढ उतार येतातच. अँड आय बिलीव्ह, मला वाटतं काहीतरी अशा ज्या गोष्टी असतील की मनासारख्या झाल्या नाहीत किंवा ते प्रयत्न करून सुद्धा यश पदरी पडलं नाही, असं पण काही गोष्टी असतील. तर ट्रू. असे काही अनुभव आहेत का, आणि त्या अनुभवातून काय शिकण्यासारखं होतं किंवा काय समजलं, त्याच्याबद्दल थोडस. येस, येस. सो माझ्या मते प्रत्येक उद्योजकाला, लघु उद्योजकाला बिझनेस करताना या सगळ्या गोष्टींचा चढ उतार चा सामना करावाच लागतो. सो चढ उतार म्हणजे काय तर बेसिकली त्यांना वेगवेगळे चॅलेंजेस फेस करावे लागतात. चॅलेंजेस कोणते असतील तर ते इट कुड बी क्लायंट एक्विजिशन और लीड जनरेशन, इट कुड बी एम्प्लॉयी मॅनेजमेंट, इट कुड बी प्रोजेक्ट मॅनेजमेंट, इट कुड बी फायनान्स अलोकेशन. सो माझ्या बाबतीत पण सिमिलर आहे. मी फायनान्स अलोकेट करताना काही चुका झाल्यात, एम्प्लॉईज रिक्रूट करताना काही चुका झाल्यात, स्किल्स अपग्रेड, एम्प्लॉईजच्या स्किल सेट आपल्याला चेक करावे लागतात, स्क्रीनिंग प्रॉपर करावं लागतं, टास्क त्यांना प्रॉपर द्यावे लागतात वेळोवेळी, त्यांचा रेकॉर्ड ठेवावा लागतो. या सगळ्या गोष्टींची एक कुठे ना कुठे कमतरता ओव्हर द टाइम आय फाउंड इट ड्युरिंग द पिरियड ऑफ आय थिंक 2018 or 19 in fact. I found after a couple of years, माझे ओव्हरहेड्स वाढत होते. बरेचसे क्लायंट्सचे प्रोजेक्ट्स घेऊन ते कम्प्लीट होत नव्हते टाइमावर. सो त्यामुळे कुठे ना कुठे चढ उतार येत होते. आणि ऑफकोर्स आपल्याला आपल्या खिशामधले जेव्हा पैसे आपल्याला लावावे लागतात, इनफॅक्ट बिझनेसमध्ये वर्किंग कॅपिटल मला जेव्हा वाटतं तुम्हाला प्रत्येक उद्योजकासाठी ती खूप महत्वाची गोष्ट आहे की येस, ऍट टाइम्स यू हॅव टू शेल आउट ऑफ युअर पॉकेट, आणि ॲब्सोल्युटली, ती झळ ॲब्सोल्युटली. उचलण्याची तयारी पाहिजे व्यवसाय करायचा येस, असेल. येस, येस, येस. येस. सो त्यासाठी पुरेपूर बॅकअप असणं पण कधी कधी फार गरजेचं असतं. स्पेशली वेन यू आर वर्किंग इन सर्व्हिस डोमेन, इट इज व्हेरी रिक्वायर्ड अँड वेन वी आर एंगेजिंग लॉट ऑफ रिसोर्सेस. तर सो माझ्या मते म्हणजे बऱ्याच म्हणजे उद्योग करणारा जो माणूस असतो त्या चुका येतातच. म्हणजे म्हणतात ना ते, सक्सेस ही तुम्हाला, फेल्युअर इज अ फर्स्ट पार्ट टू युअर सक्सेस, की टू सक्सेस. सो तसंच काहीतरी माझ्या बाबतीत पण झालं. सो त्यामुळे मी बरेचसे रिसोर्सेस हे ओव्हर इक्विप्ड केले होते, आणि त्यामुळे कुठे ना कुठे त्याची कुठे ना कुठे मला प्रॉब्लेम जाणवले त्यामध्ये. आणि त्यामुळे आय हॅव म्हणजे ओव्हर द टाइम मी रिअलाइज केल्या त्या गोष्टी, आणि त्यातनं बऱ्याचशा गोष्टी शिकलो देखील, आणि त्यावर मात केली इनफॅक्ट. आणि त्यानंतर मग आय वॉज डिप्लॉईंग दी रिसोर्सेस. मी प्रत्येक प्रोजेक्ट येताना त्याची काळजी घेतो की ते रिसोर्सेस प्रॉपरली स्किल्ड असले पाहिजे, प्रॉपरली अलोकेशन प्रोजेक्ट झालं पाहिजे, टाइमली एक्झिक्युशन झालं पाहिजे, आफ्टर सेल सपोर्ट त्यांना प्रॉपर गेला पाहिजे माझ्या क्लायंटना, आणि रेग्युलरली फॉलोअप हे फार असणं गरजेचं असतं. ठीक आहे. आणि मुळात डिसिप्लिन असणं फार गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही टाइमच्या बाबतीत म्हणा किंवा इतर कोणत्याही बाबतीत तुमचा गोल, तुमच्या टार्गेट जो सेट केलाय तुमच्या कंपनीचा, तो तुम्हाला अचीव्ह केला पाहिजे. इट कुड बी अ शॉर्ट टर्म गोल, इट कुड बी अ लॉंग टर्म गोल. जो लॉंग टर्म गोल आहे तो तुम्ही अचीव्ह करण्याच्या नादात कधी कधी यू विल गेट ओव्हर एक्साइटेड, आणि समटाइम्स कोणताही उद्योजक हा मिस्टेक करतो, चुका करतो. तर त्या चुकीची जाणीव आपल्याला झाली पाहिजे त्या योग्य वेळेला. ठीक आहे, असं मला वाटतं. तर शॉर्ट टर्म गोल आपण ठरवून आपण बेबी स्टेप्स घेऊन मग हळूहळू आपण लॉंग टर्म गोलच्या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे. रादर बरेच जण लॉंग टर्म गोल अगोदर डिसाईड करतात, जो 5 वर्षाचा असतो साधारण, आणि त्यामध्ये बऱ्याचशा चुका होतात, कारण की लॉंग टर्म गोल अचीव्ह करणं ही फार मोठी गोष्ट असते. आणि ते लगेच म्हणजे प्रत्येकाला, ऑफकोर्स बिझनेस म्हटलं तर कॅश फ्लो येणं फार गरजेचं असतं बिझनेसमध्ये. ठीक आहे. तर प्रत्येक दिवस काही ना काहीतरी तुम्हाला टार्गेट ठेवावं लागतं. प्रत्येक दिवसासाठी तुम्हाला काम करायचं असतं. जॉब व्हेरी तुम्ही जॉब जेव्हा करता तेव्हा या गोष्टींचा तुम्हाला विचार येत नाही, बिकॉज तेव्हा बऱ्याचशा गोष्टींची बिकॉज जॉबमध्ये तुम्हाला सिक्युरिटी असते, तुम्हाला रेग्युलर इन्कम येत असतो.
तर बिझनेसमध्ये तुम्हाला या गोष्टींची फार बारकाईने लक्ष द्यावे लागते, की प्रत्येक दिवसाचा इन्कम हा तुम्हाला आलाच पाहिजे आणि त्या हिशोबाने तुम्ही काम केलं पाहिजे. बेसिकली मला असं वाटतं, की जर तुमचा टार्गेट तुम्ही ठेवला असेल तर साधारण मला वाटतं 30% to 40% यू हॅव टू इन्व्हेस्ट इन युअर मार्केटिंग बेसिकली. आणि तुम्ही स्वतःवर देखील तेवढंच इन्व्हेस्ट केलं पाहिजे. सेल्फ इन्व्हेस्टमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बिकॉज बरेच उद्योजक, लघु उद्योजक हे स्वतःवर इन्व्हेस्ट करणं विसरून जातात आणि त्यामुळे त्यांना कुठे ना कुठे सफर करावं लागतं. सो सेल्फ इन्व्हेस्टमेंट इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट आय वुड से. सेल्फ इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, तर सेल्फ इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही स्वतःला अपग्रेड करा, स्किल्स अपग्रेड करा तुमच्यामध्ये. ज्या काही लेटेस्ट नॉलेज आहेत, लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे, त्याला जास्तीत जास्त प्राधान्य द्या. आणि बऱ्याचशा गोष्टी बिझनेसमध्ये बिझनेस ब्ल्यूप्रिंट असते. तुम्ही पण बिझनेस कॅनव्हास चे वर्कशॉप्स वगैरे घेतात, तर बिझनेस कॅनव्हास ही देखील संकल्पना जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी या लोकांना माहिती नसतात, उद्योजकांना, लघु उद्योजकांना. आणि त्यामुळे कुठे ना कुठे ते मिस्टेक्स करतात आणि मला असं वाटतं त्यांनी ह्या मिस्टेक्स करू नये म्हणून अगोदर स्वतःला अपग्रेड करणं फार गरजेचं आहे. स्वतःला या सगळ्या गोष्टींमध्ये पूर्ण ट्रेन करणं फार गरजेचं आहे, असं मला वाटतं. तर मला वाटतं आपण नेहमीच बोलतो यशापेक्षा अपयश हे बरंच काही शिकवून जातं. आणि इफ यू लुक ॲट युअर एक्सपिरियन्स, बऱ्याचशा गोष्टी या अपयशातून, जसं ओव्हरहेड वाढत आहेत किंवा रिसोर्सेस प्रॉपर अलोकेट होत नाहीयेत, आणि या सगळ्या गोष्टी समजणं आणि उमगणं खूप गरजेचं आहे. कारण व्यवसाय चालवताना आपण बऱ्याच वेळा विचार करतो की अरे माझी आयडिया आहे, दॅट इज द बिझनेस. दॅट इज नॉट द बिझनेस. तर फायनान्स मॅनेजमेंट, वर्क कॅपिटल मॅनेजमेंट, पीपल मॅनेजमेंट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, एक्झिक्युशन, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि त्याहीपेक्षा जी एक अतिशय उत्तम अशी गोष्ट सांगितली की स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करत राहणं हेही खूप गरजेचं आहे. आणि इन्व्हेस्ट काय, तर जे आपलं क्षेत्र आहे त्याच्याशी निगडीत जे काही डेव्हलपमेंट्स आहेत किंवा जे काही नवीन टेक्नॉलॉजीज आहेत त्याची जाणीव असणं आणि समज असणं आणि ते डेव्हलप करत राहणं ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर दॅट्स अ व्हेरी गुड थिंग. आणि या सगळ्या गोष्टी आपण शिकत असताना कधी असं वाटलं आहे की या गोष्टींबद्दल सांगायला आपल्याला कोणीतरी असं जवळची व्यक्ती हवी, किंवा जी आपल्याला मार्गदर्शन करू शकेल, किंवा आपण ज्या व्यक्तीकडे जाऊन बोलू शकतो. कारण एक व्यावसायिकांचा एक खूप मोठा असा प्रश्न आहे, आणि जे बरेचसे उद्योजक सुद्धा मान्य करतील, की यश येतं तेव्हा त्याला वाटेकरी भरपूर असतात. अपयश आल्यानंतर ते मन हलकं करण्यासाठी आणि ते समजून घेण्यासाठी जी व्यक्ती लागते ती, तशा व्यक्ती खूप कमी असतात. आणि तर अशी कुठली व्यक्ती आहे किंवा असं काही आहे विच यू वुड लाईक टू थ्रो लाईट, किंवा त्यांच्याबद्दल थोडंसं बोलावं असं वाटेल? मला वाटतं आपण जर एक ब्रॉड शब्द द्यायचं झालं तर बिझनेसमध्ये यू सेड अबाउट युअर गुरुज, येस, येस, येस. मेंटॉर असणं गरजेचं आहे का? त्याचा आपल्याला खूप फायदा होतो, किंवा अशा वेळी कसं काय त्यांच्या आपल्याला फायदा किंवा मार्गदर्शन लाभू शकतं, त्याच्याबद्दल थोडंसं सांग. येस. सो माझ्या मते प्रत्येक उद्योजकाला किंवा लघु उद्योजकाला किंवा जे काही बिझनेस करत असतील त्यांना मेंटॉर हे असणं फार गरजेचं आहे. बिकॉज तुम्ही जेव्हा काम करत असतात तेव्हा एखादी रिस्पॉन्सिबिलिटी, बिकॉज तुम्ही बिझनेस करताय ती तुमची रिस्पॉन्सिबिलिटी, त्याची जाणीव असणं फार गरजेचं आहे. प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी तुम्हाला कॅश फ्लो आणणं फार गरजेचं आहे बिझनेसमध्ये. सो समवन हॅज टू बी देअर टू टेक युअर रिपोर्ट्स. तुम्ही असं म्हणू शकता रिपोर्टिंग घेण्यासाठी किंवा अपडेट्स घेण्यासाठी कोणाला तरी आपण ठेवलं पाहिजे. इट कुड बी युअर फ्रेंड्स, इट कुड बी युअर मे बी बिझनेस कोच तुम्ही कोणी हायर करू शकतात, कन्सल्टंट हायर करू शकतात. सो इट कुड बी एनीवन हू इज हॅव्हिंग द एक्सपिरियन्स इन मोर दॅन यू. म्हणजे तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये जेवढा एक्सपिरियन्स आहे त्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स समोरच्या व्यक्तीला असला पाहिजे. आणि ऑफकोर्स इट शुड बी लाईक द मेंटॉर शुड हॅव्हिंग द काइंड ऑफ नॉलेज यू हॅव. आणि तुमच्या डोमेन रिलेटेड पण इक्वली नॉलेज असणं त्यांना पण तेवढंच गरजेचं आहे. कारण की ऑफकोर्स तुम्ही जो बिझनेस करताय तो जर त्यांना म्हणजे त्या गोष्टीचं त्यांना नॉलेज नसेल तर अल्टिमेटली इट इज नॉट म्हणजे प्रॉपर रिपोर्टिंग होत नाही.
तर माझ्या मते प्रत्येकाने आपला योग्य तो असा गुरु निवडला पाहिजे, मेंटॉर निवडला पाहिजे असं मला वाटतं. कारण की मेंटॉर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकवतात, डिसिप्लिन, त्याच्यानंतर कामात जे काही आहे रेग्युलरली आपलं जे रिपोर्टिंग असतं त्या रिपोर्टिंगमुळे आपली प्रोडक्टिव्हिटी वाढते. आपण बरेचसे आता माझ्या बिझनेसमध्ये म्हणायला गेलो तर मी बऱ्याचशा गोष्टींमध्ये लॅकिंग करत होतो. माझ्या प्रॉपर एक्सेल शीट्स नव्हत्या, सेल्स रिपोर्ट प्रॉपरली मॅनेज होत नव्हता, माझा कॅश फ्लो किती येतोय किंवा काही त्याचा काही अंदाज नव्हता. तर त्या सगळ्या गोष्टींची एकंदरीत मी एक प्रॉपर एक्सेल शीट मेंटेन केली आहे. फायनान्शियल आता माझे अलोकेशन प्रॉपर होत आहेत आणि त्या हिशोबाने मी ते फॉलोही करत आहे. डेली आपल्याला या सगळ्या गोष्टी फॉलो करणं पण तेवढंच गरजेचं आहे. जर काही सेल्स इन्क्वायरी असेल तर त्याच्यासाठी इन्क्वायरी शीट असली पाहिजे. जर काही तुमचे रेग्युलरली प्रोजेक्ट चालू असेल तर प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर असला पाहिजे किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल्स काही तुमच्याकडे असतील तर टास्क मॅनेज करण्यासाठी. बिकॉज तुम्ही जर एखाद्या एम्प्लॉईजला एखादं काम देत असाल तर ते तुम्ही ट्रॅक कसं करणार, तर यू हॅव टू ट्रॅक इट. सो ट्रॅकिंगसाठी तुमचे बरेचसे सॉफ्टवेअर्स आहेत आजकाल अवेलेबल आहे ऑनलाईन, सो तुम्ही सर्च करू शकतात. सो ते ट्रॅकिंग असणं फार गरजेचं आहे बिझनेसमध्ये. सो एव्हरी डे यू हॅव टू रिपोर्ट टू युअर मेंटोर. आणि त्या दृष्टीने तुम्हाला तुमच्या बिझनेसची ग्रोथ हळूहळू उमगत जाते. म्हणजे तुम्हाला तुमच्या बिझनेसची ग्रोथ ही तेव्हाच होते जेव्हा तुमच्या समोर काही विजन किंवा गोल चार्ट असेल. सो हा गोल चार्ट म्हणजे तुमचं हे सगळं जे एक्सेल शीट्स आपण मेंटेन करतो आणि ज्या रेग्युलरच्या फॉलोअप्स करतो. इनफॅक्ट माझ्याकडे माझ्या ऑफिसमध्ये देखील रेग्युलरली माझा एक डॅशबोर्ड असतो जो मी विजन बोर्ड म्हणतो आपण त्याला. त्या विजन बोर्डवर माझे टार्गेट्स लिहिलेले असतात आणि प्रत्येक क्लायंट्सची नावं लिहिलेली असतात. पाईपलाईन्स काय काय आहेत, सेल्सची पाईपलाईन, त्या सगळ्या सेल्सची पाईपलाईन मी तिकडे डोळ्यासमोर नजरेसमोर ठेवतो, जेणेकरून मला त्याची जाणीव होईल. ठीक आहे, आणि कॉन्स्टंटली मी त्यांच्या टचमध्ये राहील माझ्या क्लायंट्सच्या. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एव्हरी बिझनेसमॅन असं मला वाटतं. मला वाटतं आपण दोन गोष्टीचा उहापोह जरी असं बोललं तरी झालेला आहे. एक म्हणजे मेंटॉर असणं का गरजेचं Yes. आहे त्याचा, Yes. आणि दुसरी गोष्ट मेंटॉर असताना सुद्धा आपण व्यवसाय करताना कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. माझे कस्टमर्स किती, कुठल्या टप्प्यावर आहे, काय सर्व्हिसेस आहेत, Yes. पैसा किती येतोय, पैसा किती बाहेर जातो याची जाणीव असणं खूप गरजेचं आहे. कारण आपण बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतो त्याच्याकडे. तर हो. या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि स्केलेबिलिटीसाठी म्हणजे व्यवसाय वाढवायचा झाला तर याचा खूप उपयोग होतो. हे बरोबर. बऱ्याच वेळेला आपण जे एस्पेशली जे स्टार्टअप्स आहेत त्यांच्या लक्षात येत नाही. आणि इथे मला थोडासा एक प्रश्न आठवला, म्हणजे एक प्रश्न विचारावा असं वाटतं रादर, Please. की स्टार्टअप्स आणि एस्टॅब्लिश बिझनेसेस, मला वाटतं तू दोन्हींबरोबर काम केलेलं आहेस. Yes. तर Yes. या दोन्हींबरोबर काम करण्याच्या, मला माहिती आहे यू सेड की ऑल क्लायंट्स आर इक्वल, तरी सुद्धा त्यांच्या अप्रोच मध्ये कधी काही फरक जाणवलेला आहे की स्टार्टअप्स आणि एस्टॅब्लिश्ड प्लेयर्स जे आहेत त्याच्यामध्ये काही थोडंफार फरक वगैरे असं जाणवलेलं आहे का, आणि ते कसं काय आहे? आणि स्टार्टअप जे आहेत स्पेशली बऱ्याच वेळेला त्यांना माहिती नसते किंवा जाणीव नसते ई कॉमर्स आणि ऑनलाईन. आणि ऑनलाईन म्हणजे फक्त वेबसाईट एवढंच नाही, तर त्याच्या पलीकडेही बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याची बरोबर. बऱ्याचदा जाणीव नसते त्यांना, त्यांची व्यवसायाची जाणीव असते. तर हाऊ डू यू अप्रोच दिस? आणि हाच प्रश्न कधी मोठ्या एस्टॅब्लिश्ड उद्योजकांबरोबर सुद्धा पडला आहे का? म्हणजे व्हॉट इज द डिफरन्स? काय अनुभव आहेत दोन्ही? मुळात सांगायला गेलो तर एस्टॅब्लिश्ड बिझनेसेस हॅव देअर ओन मार्केट रिसर्च टीम ऑर मे बी मार्केटिंग टीम असल्या कारणाने त्यांना तेवढंसं त्याचं महत्व सांगण्याची गरज भासली नाही आतापर्यंत. पण येस, व्हेरी न्यू सेट स्टार्टअप्स असतील किंवा स्मॉल इंडिव्हिज्युअल असतील, दे डोंट नो व्हॉट हाऊ टू स्टार्ट, वेअर टू स्टार्ट, अँड दे स्टक इट. म्हणजे त्यांना माहीतच नसतं मुळात की कुठून चालू करायचं, कोणत्या गोष्टीचं आपण काय काय गोष्टी केल्या पाहिजे बिझनेसमध्ये आल्यानंतर. तर सुरुवात इकडून असते ऍक्च्युली. सो आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही ब्रँडिंग करा. ब्रँडिंग साठी सगळी जे काही मार्केटिंग मटेरियल्स लागतात, कोलॅटरल्स लागतात, कंपनी प्रोफाईल प्रेझेंटेशन, लोगो असेल, ब्रोशर असेल, कंपनीची कॉर्पोरेट आयडेंटिटी असेल कम्प्लीट, ब्रँड तुमचं ऑनलाईन ब्रँडिंग असेल, सोशल मीडियाचे चॅनल्स असतील ते क्रिएट करा. त्याच्यानंतर ऑनलाईन तुमची वेब प्रेझेन्स असण्यासाठी वेबसाईट किंवा लँडिंग पेज क्रिएट करा.
प्रमोशनसाठी सोशल मीडियावर तुम्ही प्रमोट करू शकता, गुगलचं सहाय्याने तुम्ही लीड जनरेट करू शकता. तर या सगळ्या गोष्टी आम्हाला एक्सप्लेन कराव्या लागतात स्टार्टअप्सना स्पेशली, wherein established businesses knows the path, like basically they know how to do, where to do, आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांना सांगण्याची गरज नसते. त्यांची रिक्वायरमेंट समोरून येते आणि इफ दे वॉन्ट टू डेव्हलप अ वेबसाईट, दे जस्ट गेट इट डेव्हलप विथ अस. आणि प्रमोशन पण इनफॅक्ट दे हॅव अ काइंड ऑफ बजेट स्पेंड्स, आणि त्यामुळे ते त्यांना इझी जातं. बजेट स्पेंड त्यांच्याकडे तेवढा असल्या कारणाने त्यांना ते इझी जातं मार्केटिंगसाठी. आणि इफ दे हॅव देअर ओन मार्केटिंग टीम, देन दे माइट नॉट ते कदाचित त्यांची स्वतःची जर मार्केटिंग टीम असेल तर ते स्वतःच त्यावर प्रमोशन वगैरे करतात. आम्हाला कन्सल्टिंग आणि स्ट्रॅटेजी आम्ही त्यांना देतो आणि मग ते एक्झिक्यूट करतात त्या गोष्टी. लघु उद्योजकांच्या बाबतीत जसं मी म्हटलं अगोदर देखील, आम्हाला बेबी स्टेप्स घ्यावे लागते. आम्ही फेजेस वाईज सगळ्या गोष्टी डिवाइड करतो. सो फेज 1 मध्ये आपण ब्रँडिंग बद्दल त्यांना महत्व देतो, की ब्रँडिंग तुम्ही सुरू करा. जर कम्प्लिटली त्यांची वेबसाईट असेल नसेल, काही त्यांचा प्रेझेन्स नसेल, तर आपल्याला ब्रँडिंग पासून सुरुवात करावी लागते. ब्रँडिंग नंतर आपल्याला वेबसाईट साठी त्यांना सांगावं लागतं, जे फेज 2 मध्ये असेल. फेज 3 मध्ये मग मार्केटिंग वगैरे या सगळ्या गोष्टी आल्या. तर असं आम्ही फेज वाईज डिवाइड करतो आणि त्या हिशोबाने आम्ही प्रत्येकाला एक्सप्लेन करतो. म्हणजे हा काही डिफरन्स झाला म्हणजे स्टार्टअप्स आणि एस्टॅब्लिश्ड कंपनीज मध्ये. तर हा डिफरन्स आम्हाला बघायला मिळतो ऍक्च्युली. एक शेवटचा प्रश्न घनश्याम, येस. पुढे काय? म्हणजे येस. 3 वर्षांचा टप्पा जवळपास झालेला आहे आणि 3 वर्षांचा टप्पा झाला, त्याच्यामध्ये एक महत्वाचा प्रश्न आठवतो. तो म्हणजे 3 वर्ष अगोदर सुरुवात केली आणि मला वाटतं डिसेंबर 2017 येस. 2 वर्ष चांगली गेली आणि मार्च राईट. 2020 मध्ये वी ऑल नो व्हॉट हॅपेंड. येस. लॉकडाऊन आलं आणि व्यवसाय जवळपास साधारणतः 2-2.5 वर्ष असल्यानंतर लॉकडाऊन आलं. बरेचसे व्यवसाय बंद पडले आणि बरेचसे डील्स ज्या आहेत त्या झाल्या नाहीत किंवा कंपनीजनी त्यांचं बजेट बाजूला. त्यावेळेला हा एक प्रश्न पडला का की अरे चुकी केली व्यवसाय स्टार्ट करून आणि लेट्स गो बॅक, नोकरी असती तर बरं झालं असतं, आता काय, किंवा बंद करायचं, तसं कधी विचार येऊन गेला का मनात? आणि त्याच्या जोडीलाच दुसरा प्रश्न जो मी विचारणार होतो की व्हॉट इज युअर फ्युचर प्लॅन्स? म्हणजे ना पुढे काय? यू हॅव कम टू दिस स्टेज, यू सीन अ व्हेरी डिफिकल्ट पॅच. कोरोना काळात जे काही झालं, यू हॅव सेल्ड थ्रू ऑलमोस्ट. आपण आता बाहेर पडतोय लवकरच. we will go back to normalcy, that even I am hoping and you are also hoping. तर ते कसं काय, त्या काळात असं प्रश्न आला मनात की पुन्हा लेट्स गो बॅक टू द सिक्युरिटी ऑफ अ जॉब, आणि पुढची वाटचाल कशी असणार आहे? काय प्लॅन्स किंवा ऑब्जेक्टिव्ह आहेत मनात? बरोबर. सो तुम्ही जो पहिला प्रश्न विचारला, व्हेरी फ्रँकली माझ्या मनात कधीच शंका नव्हती किंवा असा प्रश्न देखील आला नाही की आय शुड जॉईन जॉब ऑर माझा सिक्युरिटीसाठी किंवा आपल्याला जॉब असणं फार गरजेचं आहे किंवा काही. ऑफकोर्स या सगळ्या गोष्टी येतात जेव्हा तुम्ही डिप्रेस असतात, तेव्हा या चढ उतार तुम्ही बघतात. आणि सिमिलर गोष्ट म्हणजे 2020 हा प्रत्येकासाठी, म्हणजे माझ्यासाठीच नव्हे तर प्रत्येक स्टार्टअप्स आणि जे ज्यांनी जस्ट एंटर केलेलं बिझनेसमध्ये, तर त्यांच्यासाठी हे फार अवघड वर्ष होतं सर्व्हाइव्ह करण्यासाठी. बिकॉज त्यांनी बऱ्याच जणांनी बऱ्याचशे बिझनेस नुकताच स्टार्ट केलेले, त्यांनी रेंटल बेसिस ऑफिस घेतलेले, तर त्यांना हे ओव्हरहेड्स बरेच डिफिकल्ट जात होते टू पे ऑल्सो. आणि देर आर व्हेरी डिफिकल्टीज इन फायनान्शियल कंडिशन प्रत्येकाचीच खराब झालेली, माझीच काय. पण ऑफकोर्स 2020 मध्ये जसं माझा मी पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करतो की मला देखील बरेच लॉस सहन करावा लागला होता. अप्स अँड डाऊन्स आलेले, डाऊनफॉल आलेला. आणि आम्ही आमच्या ब्रेड अँड बटरवर, म्हणजे बेसिक आमचे होस्टिंग सर्व्हिसेस असतात, डोमेन सर्व्हिसेस असतात, त्याच्यावर आम्ही सर्व्हाइव्ह करत होतो ऍक्च्युली. सो त्यामुळे असं म्हणता येईल की बऱ्याचशा गोष्टींमध्ये थोडंसं डिप्रेस्ड सिच्युएशन येतात. तिकडे तुम्हाला तुमचे सहकारी किंवा मित्रमंडळी असतात, त्यांचा जर साथ मिळाली त्यांची,
तर कुठे ना कुठे ऑर युअर मेंटर इट कुड बी युअर मेंटर, तुमचे मेंटर देखील असू शकतात. त्यांची जर तुम्हाला साथ मिळाली तर डेफिनेटली ती वेळही निघून जाते. ठीक आहे. आणि लाईक आय सेड की प्रत्येकाला हे फेस करावं लागतं आणि प्रत्येकाने फेस केलेलं आहे इनफॅक्ट. आणि आता फूड सगळं काही ठीक चाललंय आणि या सगळ्या गोष्टींचा आपण निघत आलोय. आणि ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की पुढे देखील असंच आपला प्रवास कंटिन्यू राहावा आणि ह्या कोविडचा जी काही महामारी आली आहे ती निघून जावी आणि प्रत्येकाने बिझनेसमध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न करावा, हीच माझी प्रार्थना असेल सर ईश्वरचरणी. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जो दुसरा क्वेश्चन विचारला फ्युचर प्लॅन बद्दल, सो येस, फ्युचर प्लॅन ऑफकोर्स मी काही फ्युचर प्लॅन करतोय. आय एम अबाउट टू एड्युकेट अँड प्रमोट डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस थ्रू डिफरंट चॅनल्स, लाईक सोशल मीडियावर चॅनल्स आम्ही क्रिएट करणार आहोत अंडर माय पर्सनल ब्रँडिंग डिजिटल श्याम या नावाने. आम्ही पर्सनल ब्रँडिंग करणार आहोत, प्रमोट करणार आहोत, कोचिंग देणार आहोत, कन्सल्टिंग करणार आहोत, specifically small for startups, small medium enterprises and students, those who want to learn. ओके. सो ऑफकोर्स या सगळ्या गोष्टींचा विचार आहे. सो हा माझा फ्युचर प्लॅन आहे. सो अपार्ट फ्रॉम सर्व्हिस प्रोव्हायडर वी आर प्लॅनिंग टू गेट इन टू ट्रेनिंग, कोचिंग अँड कन्सल्टिंग. ओके. सो हा आमचा नेक्स्ट प्लॅन आहे. एकंदरीत आपण वी कॅन से दॅट इट्स गोइंग टू बी एव्हरीथिंग अंडर वन रूफ. म्हणजे जर वेबसाईट निर्माण करायची झाली किंवा क्रिएट करायची झाली तर तिथून जो प्रवास आहे त्याचं मेंटेनन्स, डेव्हलपमेंट, प्रमोशन, ग्राहकांपर्यंत ती कशी पोहोचवायची, वेगवेगळे डिजिटल मीडियम्स वापरून त्याची मार्केटिंग कशी करायची आणि कस्टमर्सना कसं एंगेज करायचा, आणि ते करत असताना त्याच्याबद्दलची माहिती आणि समज कशी आणायची, तर त्याच्यासाठी कन्सल्टिंग आणि ट्रेनिंग सुद्धा आहे. सो इट्स अ व्हेरी गुड प्लॅटफॉर्म टू बी. आणि डिजिटोमेट्रिक्स साठी जे काही येस I would like, sorry to interrupt you, I would like to mention one thing over here. Basically, यामध्ये पण एक स्पेशालिटी अशी आहे की कोचिंग आणि कन्सल्टिंग करणारे बरेच जण आहेत. ठीक आहे. सो वेगवेगळ्या लँग्वेजेस मध्ये कोचिंग अँड कन्सल्टिंग होते. मोस्टली इंग्लिश लँग्वेज मध्ये जास्त कोचिंग आणि कन्सल्टिंग होते आणि हिंदी लँग्वेज पण बरेच जण युज करतात. पण मराठीमध्ये कोचिंग आणि कन्सल्टिंग करणारे स्पेशली डिजिटल कोच हे फार कमी आहेत संख्येने. सो आय एम प्लॅनिंग टू गेट इन टू दॅट. बेसिकली मी मराठीमध्ये कोचिंग आणि कन्सल्टिंग करणार आहे. माझा मोटो एवढाच आहे, काही त्याच्यातनं इट इज नॉट लाईक आय एम प्लॅनिंग टू, म्हणजे माझा हेतू एवढाच आहे की फक्त मराठी उद्योजकांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत व्यवस्थित, म्हणजे त्यांच्या भाषेत, योग्य भाषेत. कारण की डिजिटल मार्केटिंग हे मराठीमध्ये फारच कमी जण प्रेझेंट करतात किंवा कन्सल्ट करतात किंवा ऍडवाइस करतात. सो एम हा आहे की मराठी उद्योजकांपर्यंत, तरुणांपर्यंत या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत. दॅट्स इट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर या आपल्या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. विश यू ऑल द बेस्ट. आणि जस्ट टू समराइज काही महत्वाच्या गोष्टी ज्या आपल्या चर्चेतून आल्या त्या मी सांगू इच्छितो. जसं फर्स्ट इज बी एक्सपर्ट इन युअर डोमेन, नो युअर एक्सपर्टीज, अंडरस्टँड सो दॅट इट हेल्प्स यू बिल्ड क्रेडिबिलिटी. नंतर व्यवसाय करण्यासाठी फक्त व्यवसाय काय करतोय ते समजणं गरजेचं नाही, तर त्याच्या जोडीला जे काही येतं म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट, पीपल मॅनेजमेंट, वर्कफ्लो मॅनेजमेंट किंवा कॅश मॅनेजमेंट आणि फायनान्शियल मॅनेजमेंट, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्याच जोडीला एक मार्गदर्शक किंवा एक मेंटॉर मित्र असणं गरजेचं आहे. एक गोष्ट जी मला वाटतं बोलण्याच्या ओघात 2-3 वेळा तू बोलून गेलास, इज डिसिप्लिन खूप महत्वाची आहे. आणि यू हॅव टू बी डिसिप्लिन. ती शिस्तबद्धता पाहिजे कारण आपण व्यवसाय करतोय. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, जी गोष्ट मला खूप आवडली आणि मी नेहमी सांगत असतो की वी नीड टू इन्व्हेस्ट इन आवर सेल्स. आणि बऱ्याचदा व्यावसायिक जे आहेत ते या गोष्टीत कमी पडतात. त्यांचा व्यवसाय त्यांना खूप चांगल्या प्रकारे येतो आणि खूप उत्तम समजही असते, पण तो वाढवण्यासाठी जी स्वतःच गुंतवणूक करावी लागते ती नाही लागत. अँड दॅट इज व्हॉट यू मेन्शन. सो थँक्यू व्हेरी मच फॉर दिस. दीज आर की टेकअवेज ना. म्हणजे काही गोष्टी मला ज्या भावल्या किंवा याच्यामधून मी घेतल्या आपल्या ज्या बोलण्यातून,
तर या गोष्टी आहेत आणि आय थँक यू फॉर दॅट. सो ई कॉर्नर साठी वेळ दिल्याबद्दल घनश्याम, वी आर थँकफुल टू यू. आणि डिजिटोमेट्रिक्स टेक्नॉलॉजीज LLP च्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. लुक फॉरवर्ड टू मोर इंटरॅक्शन्स अँड खूप सक्सेस स्टोरीज पुढे कधीतरी आपण खूप मोठ्या Yes. प्लॅटफॉर्म वरती बोलू. इज व्हॉट वी विश यू ऑल द बेस्ट. थँक यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच.